आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगात सुरू असतानाच मुंबईतील गिरगावात गॅस सिलेंडरवरून मराठी विरुद्ध जैन असा वाद निर्माण झालाय। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या ओली सणासाठी 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलेंडर द्यावे अशी मागणी केल्यामुळे गिरगावातील सर्व पक्षीय पदाधिकारी एकत्र आले। गॅस एजन्सीने जर असे सिलेंडर दिले तर आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला। आखाती देशात सध्या युद्ध परिस्थिती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। अशातच कमर्शियल गॅस जे आहे त्यांचा तुटवडा सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईतील अनेक जे उद्योगधंदे आहेत ते सध्या बंद असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अशातच गिरगावमध्ये मराठी विरुद्ध जैन असा वाद सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याला कारणीभूत आहे म्हणजे हे जे पत्र हे पत्र खरं तर मंगलप्रभात लोढा जे मंत्री आहेत त्यांनी भुजबळ यांना पाठवल्याचा दावा जो आहे तो केला जातोय। अनेक आरोप आहेत खरं तर आम्ही गिरगाव संघटना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, काय नेमका दावा आहे आणि काय या पत्रामध्ये? हा जर 50-50 वर्षाची परंपरा जर आम्ही मोडीच काढली की का लोकांना तिकडे त्रास होतोय, तिकडे लोकांना सिलेंडर्स मिळत नाहीत, तर त्यांचे भंडारा आपण रद्द केले त्या लोकांनी। मग त्यांच्याकरता त्यांना पत्रकांना पाठवलं की तुमचा जर काही सण असेल त्याला देखील आम्ही सिलेंडर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू। हा, ती पण आमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी बनते आम्ही आमदार म्हणून। तर एका समुदायाकरता जर काम करत असेल तर ह्या आमदार जैन समुदायाचे आहेत, मलबारीलचे आहेत का कुठल्या तरी, त्यांनी त्यांना पहिलं स्पष्ट करावं त्याचं। सुरुवातीला जैनांनी चौक चौक गिळून तिकडे मराठमोळी जी माणसं होती, कलाकार दिग्गज होते, त्यांची नावं गिळून तिकडे मुनींची नावं आणली। सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या नावावर चाळी गेल्या, तिकडचे पारंपरिक देवळं होती ती जेवळं झाकून टाकली आणि डेरासर उभी केली। आणि आता हे सिलेंडरच्या रूपात प्रत्येक मराठी माणसाच्या घरात घुसतायत, त्यांना स्वयंपाक घरभरून एंट्री देणार नाही। मी जर्मन प्राईड नावाच्या सोसायटीला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्र दिलं। त्या सोसायटीच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं। आम्ही सर्व वितरकांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही फक्त विशिष्ट समुदायाला जर गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणार असाल तर मनसे ठाण्याने आम्ही खळखट्याक आंदोलन करू। हे आमचे मराठी सण झाले, गुढीपाडवा, परत आपल्या शिवजयंती, रामनवमी, ह्या सगळे सण झाले। त्या सणाला त्यांनी कधी आवाज उठवला नाही। त्यांनी वास्तविक सांगायला पाहिजे होतं की तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी करताय तर तुम्ही माझ्याकडे तुमच्या सणासाठी या, फक्त जैन समाजाच्या सणासाठी का या, जैन समाजाच्या सणासाठी का या। म्हणजे हे जातीवाचक भांडणं लावायची यांची चाललेली आहे आणि बाकीच्यांवर म्हणजे जातीवाचक गुन्हे नोंदवत आहेत, जातीवाचक। मग ह्यांच्यावर कुठला गुन्हा नोंदवायचा आता? आम्ही सोबत म्हणतो किशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।